नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनेलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पवित्र टीचर रिक्रुटमेंट म्हणजेच बघा पवित्र पोर्टलमध्ये टीचर रिक्रुटमेंट 2025 जे आहे तर तिला सुरुवात झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना टेक्स्ट जे आहे तर ते टेक्स्ट येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. काही विद्यार्थ्यांना अजून आलेले नाही, काही विद्यार्थ्यांना आलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जी पवित्र पोर्टलला जे रजिस्ट्रेशन आपण खूप दिवसांपासून त्याची वाट बघत होतो, तर त्याचे जे रजिस्ट्रेशन आहे, तर त्याचे रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच पवित्र पोर्टल 2025च्या याला रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारे पेज जे आहे तर ते ओपन झालेलं दिसेल. यामध्ये बघा लिंक टू अप्लाय यामध्ये पवित्र पोर्टल 2017 आहे, 22 आहे आणि खाली किती आहे 25 आहे. तर या 25 तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज जे आहे तर ते ओपन झालेले दिसेल. त्यानंतर मग बघा या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती मिळून जाणार आहे. सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा लॉग इन आयडी पासवर्ड दिलेला आहे. रजिस्ट्रेशन हिअर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर हिअर यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, TAIT 2025 डिटेल्स अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये तुम्हाला TIT रोल नंबर आणि TIT रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे. दोन्ही फिल केल्यानंतर तुम्हाला चेक TIT डिटेल्स या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. चेक डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचे मार्क्स तसे तुमचं नाव व डिटेल्स तुम्हाला दिसेल. त्यानंतर या ठिकाणी चेकबॉक्स आहे. आय हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन शो अबव इज करेक्ट या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा एंटर रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर ॲज पर TIT. TITचा जेव्हा तुम्ही फॉर्म फिल केला त्यावेळेस जो नंबर होता तर त्यावर तुम्हाला तो नंबर येथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर या ठिकाणी बघा एंटर कॅप्चा कोड हा कॅप्चा कोड दिसत आहे तो इथे फिल करायचा आहे आणि गेट OTP टू व्हेरीफाय या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी परत हा कॅप्चा कोड आहे तर तो येथे एंटर करा आणि व्हेरीफाय OTP या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स एंटर करायचं आहे. पर्सनल डिटेल्स तुम्हाला ऑटो फिल दिसणार आहे आणि त्यानंतर आता सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स तुम्हाला टाकायच्या. यामध्ये तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन हा ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन आन्सर हा पण ऑप्शन दिलेला आहे आणि त्यानंतर क्रिएट पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. सुरुवातीला तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. दिलेल्याप्रमाणे व्हॉट इज द नेम युअर ग्रँडफादर जो काही तुम्हाला आवडेल तो एक सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करा आणि त्याचे जे आन्सर आहे तर ते आन्सर मला सिक्युरिटी क्वेश्चन आन्सर यामध्ये फिल करायचे आहे. फिल केल्यानंतर या ठिकाणी क्रिएट पासवर्ड एक पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. या ठिकाणी दिलेला आहे बघा मिनिमम 8 कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजे म्हणजे 8 शब्द कमीत कमी असले पाहिजे. म्हणजे त्यामध्ये म्हणजे तुमचा जो पासवर्ड आहे मिनिमम 8 असले पाहिजे कॅरेक्टरिस्टिक्स सॉरी कॅरेक्टर्स आणि मॅक्सिमम किती दिलेलं आहे 15 दिलेलं आहे. जास्तीत जास्त 15 म्हणजे 8 ते 15 या दरम्यान तुमचा पासवर्ड असला पाहिजे आणि त्यामध्ये एक कॅपिटल लेटर असलं पाहिजे. त्यानंतर एक नंबर आला पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर आलेलं पाहिजे. अशा मिनिमम त्यांनी दिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड एक क्रिएट करायचा आहे. एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे बघा. पासवर्ड @123 त्यानंतर तुम्ही वेगवेगळा क्रिएट करू शकता. त्यांनी फक्त एक्झाम्पल दिलेलं आहे. अशा प्रकारचा पासवर्ड क्रिएट करून क्रिएट पासवर्ड यामध्ये फिल करा आणि त्यानंतर कन्फर्म पासवर्ड यामध्ये तोच पासवर्ड परत फिल करायचा आहे. फिल झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा जो कॅप्चा कोड दिलेला आहे या ठिकाणी तो इथे फिल करा आणि रजिस्ट्रेशन टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे.